हॅलो. तर आता ताराबाई हजारे निघालेले आहेत गावाला जाण्यासाठी. मग तुम्ही अजून मनसान आईला ठेवून यायचं होतं, तर त्यांचं ऑपरेशन तर ठरलेलं होतं, पण त्यांना इमिजिएटली. हॅलो फ्रेंड्स, तर बघा आता आज पावसानं भरपूर आम्हाला त्रास दिला, पण शूट खूप छान झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, तर माझ्या वाढदिवसाचा शूट वगैरे आटपून फायनली आई गावाला जाण्यासाठी निघालेली आहे. आणि जाताना खरंच खूप वाईट वाटत होतं, कारण 1.5 ते 2 महिना आई होती ना, तर माझे सर्व काम व्यवस्थित होते. परंतु आता मला एवढं टेन्शन आलेलं आहे ना, ज्वेलरीचा बिझनेस, त्यात माझी पण तब्येत थोडीशी खराब आहे. आणि आईने अचानकपणे पॅकिंग केली. पॅकिंग करताना अक्षरशः मला रडावंसं वाटत होतं, कारण 1.5-2 महिना आईच्या सोबतीला कसा गेला ना, ते माहितीच पडलं नाही. वेळेवर जेवण भेटत होतं, वेळेवर नाश्ता भेटत होता आणि वेळेवर सर्व काही होत होतं. किचनमध्ये काय आहे काय नाही, स्वराजच्या स्कूलला टिफिनला काय द्यायचं, गणेशजीला जेवायला काय द्यायचं, याचं मला खरंच काही टेन्शनच नव्हतं गेल्या 2 महिनेपासून. परंतु आता 2 महिने झालेले आहे आणि स्वराजचा वाढदिवससुद्धा झालेला आहे. माझ्या वाढदिवसालासुद्धा आईने थांबावे ही माझी प्रचंड इच्छा होती. परंतु काय आहे ना, तिकडं गावी कोणता तरी सर्वे निघाला आणि त्याच्यामुळे अचानक भयानकपणे आईला अर्जंटली तयारी करावी लागली. मग काय, मी लगेच आईला ट्रॅव्हलचं तिकीट बुक करून दिलं. काल ना माझ्या बड्डेचा शूट होता, तर आई बोलली तो शूट करून घे, नंतर मी जाते. तर आदल्या दिवशी ना मी माझा शूट करून घेतलेला होता आणि खूप छान माझा वाढदिवसाचा शूट झाला होता. पहिल्यांदा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे आणि ह्या इच्छा मी स्वतःच्या कर्तृत्वाने कष्टाने पूर्ण केलेल्या आहे. लहानपणापासून ना प्रत्येक गोष्टीसाठी मी तरसलेली आहे, परंतु आता मी ते प्रत्येक गोष्ट पूर्ण करून घेणार आहे. जी गोष्ट मला करायची होती, परंतु पैशामुळे, कधी नवऱ्याच्या साथीमुळे किंवा कोणत्या तरी कारणामुळे ते मी करू शकली नाही. हे आमचे शेठ जेवण करत आहेत, बघू शकता. खूप छान जेवतो तो, आहे ना बेटा? हां, इकडं बघ. हाय का? फ्रेंड्स जेवायला ये मन. आज कशी मजा आली शाळेत? आज खूप मजा आली. आज मिट्टाला म्हणून जायचं होतं. विठ्ठल विठ्ठल की मिट्टल मिट्टल? मिट्टाला हरी ओम मिट्टाला. ओके. मला नाही पाहिजे, मला पाहिजे नाही. बटाटा काढून टाक, बटाटा नको त्याला, है ना बेटा? नाही बटाटा. हां, चल जेवा. आणि मी माझ्या आईला सांगितली होती की यावर्षी ना मला माझ्या बड्डेचा शूट करून घ्यायचा आहे. आणि गणेशजी पण बोलली होती की यावर्षी तुझी मी इच्छा पूर्ण करून देणार आहे. म्हणून आई बोलली की तुझा आधी फोटोशूट करून घे, नंतर मी जाणार. मग आदल्या दिवशी ना मी फोटोशूट करून घेतलेला आहे, जो की समोर तुम्ही बघितलेला आहे. तर आईला आज गावाला निघायचं होतं, त्याच्यामुळे आईने ना स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता. आणि मला वाईट पण वाटत होतं की आई आता मला सोडून जात आहे, कारण ती असताना मला कसलीच टेन्शन नव्हतं, चिंता नव्हता. तर छायाताई ज्या आहेत ना, त्या आईला भेटायला आल्या होत्या, कारण त्यांना मी सांगितलं होतं की आज आई परत जाणार आहे. तर त्यांनी आईला ना खूप छान अशी साडी गिफ्ट आणलेली होती. तसं तर आईला एवढ्या साड्या आहेत ना, कारण की मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असते. आणि अजून एक बाई होती, ती म्हणे तू आईला ठेवते, सासऱ्यांना का ठेवत नाही? तर मला त्यांना सांगायचं आहे की मला माझी आई आणि माझे सासरे दोघं पण सारखेच आहे. तुम्ही ना माझ्या व्हिडिओला कमेंट करण्याऐवजी ना माझ्या आयुष्यात काय चालवलं आहे ना, ती व्हिडिओमध्ये नक्कीच बघत जावा, नंतर कमेंट करत जावा. 2-3 दिवसांनी अजून येतो ना. सांग याचं काय करावं आले. येतो ना बाळा, मी येतो ना अजून येतो. पाळण्यात लहान लेकराले सोडून गेली असती काय? येतो ना मी, अजून येतो ना. तो अर्ज केला की येतो मी अजून. अरे तो ऑनलाईन नाही ना, नाही तर अजूनच केला असता ना. मी येतो म्हणा, नाही तर तू ये जो मग. येतो मी अजून. नाही मग येतो ना मी अजून. स्वराजना आईला खूप म्हणत होता की आजी थांब, जाऊ नको. पण माझी आई ना थांबायला काही तयार नव्हती बाबा. तो म्हणत होता की आजी जाऊ नको, कारण त्यालासुद्धा आजीची म्हणजे सवय झाली होती. एवढंच नाही, माझ्या आईला तो इथपर्यंत म्हणजे थांबण्यासाठी बोलत होता की तू गेली तर मला डब्बा कोण देणार, मम्मी उठत नाही, उलट मला मारते, असं तो माझ्या आईला सांगत होता. कोणती तरी आई आपल्या बाळाला उपाशी पाठवणार का? हा शहाणा माझ्या आईला सांगत होता की माझी मम्मी मला जेवायला देत नाही. असं करता करताना संध्याकाळ
झाली आणि शेवटी ते वेळ आली ज्या वेळेला आईला आम्हाला ट्रॅव्हल्समध्ये बसून द्यायला जायचं होतं. तर गणेशजी तसे तर का म्हणजे पार्सल वाटायला गेले होते, परंतु फायनली ते ना वेळेवर घरी आले होते. आल्या आल्या त्यांनी जेवण केलं आणि लगेच त्यांनी आईची बॅग पॅक करायला घेतली. आता तुम्हाला असं वाटणार की यामध्ये काय आहे, तर यामध्ये जे प्रमोशनचे प्रोडक्ट राहिलेले आहेत ते काही कपडे वगैरे आहेत जे मी घालत नाही, तर मग तिथं आई गरजू आणि गरिबी मुलांना ना ते कपडे देऊन देत असते. आणि अजून भरपूर वस्तू आईसोबत पाठवून दिलेल्या आहे ज्यांची मला आवश्यकता नव्हती. आणि पुढं आता महालक्ष्मी पण येणार आहे, तर शोकेसचं वगैरे सामान लागणार आहे, तर अशा भरपूर वस्तू मी त्यामध्ये टाकून दिलेल्या आहे. आणि ट्रॅव्हलचं तिकीट बुक केलेलं होतं. स्वराजच्या ना बड्डेला काही काही खेळणी जी आहे ना ते डबल आली होती, म्हणून मी आईला बोलली की ते ना माझ्या भावाच्या मुलांना घेऊन जा. जरी मोठ्यांची भांडणं असली तरी लहान मुलांना काय केलं. चला फ्रेंड्स, हा टेडी, हे बॅगा, हे आणि हे बाई जात आहे. यांची ड्युटी संपलेली आहे आता. लेकरू म्हणू आजी थांबून जाय म्हणू शेवटी रडत आहे अजूनही. ते बघा किती रडते लेकरू. काय झालं मग? आजी गावाला चालले. मग काय करू बाबू, आजी नाही ऐकत आपलं बेटा. आजी नाही ऐकत आपलं. काय करायचं, तू बोलून बघ बरं आजीला. 1 महिन्याने येतो मी अजून. आताच ये. एक महिन्याला आता भाजी. तर स्वराज ना भरपूर असा रडत होता की बाबा आजी थांब. इतकंच नाही, तो आईच्या ना सामानावर पण जाऊन बसत होता. परंतु आईला ना गावीच अर्जंटली पाठवायचं एकच कारण की तिकडे सर्वे चालू होता आणि त्या सर्वेमध्ये डॉक्युमेंट देणं खूप गरजेचं होतं. आज खुश तो बहुत होंगे तुम. आता तू गेले की अजून लोक कशाला जाऊ दिला. ताईला आईला ठेवून घ्यायचं होतं ना. म्हणा ताईला कागदपत्र कळायचं होते तिकडे, जाणार नव्हती म्हणा. चल स्वराज जय. हॅलो. तर आता ताराबाई हजारे निघालेले आहेत गावाला जाण्यासाठी. मग तुम्ही अजून मनसान आईला ठेवून यायचं होतं, तर त्यांचं ऑपरेशनचं ठरलेलं होतं, पण त्यांना इमिजिएटली सरकारने बोलावलेलं आहे. आपटलं की ताराबाई हजारे तुम्ही लवकर या परत. म्हणजे ते राशन कार्डचं आणि कशाचं तरी सर्वे सुरू आहे, त्याच्यामुळं ती जर गेली नाही तर तिचं नाव कट होणार आणि अजून तिला भरपूर सुख सुविधा घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे तिला आता जायचं आहे, तर आपण आता तिला विदा करून येऊया. बरं. हां, आता तुम्ही कधी येणार आहे ते सांगा. दिवाळीनंतर. हां, आम्ही त्यांना खूप फोर्स केला बाबा थांबा, पण इट्स ओके, नाही थांबू शकत ते, त्याच्यामुळं आम्ही काही करू शकत नाही. चला करा नमस्कार. तर फायनली आई पण गेलेली आहे आणि आता माझं घर पुन्हा एकदा सुनं झालेलं आहे. जाताना खरंच खूप वाईट वाटत असते आई जाते तेव्हा, परंतु आता काय करणार. एक तर तिला इथं जास्त दिवस करमतही नाही. बरोबर ती 2-3 महिन्यासाठी येते आणि ती चालली जाते. तर मी अशा पद्धतीने मग संध्याकाळी आम्ही आईला ना ट्रॅव्हल्समध्ये बसायला घेऊन गेलो होतं आणि आईने जाण्याच्या आधी स्वयंपाक पण करून ठेवला होता आणि आईसोबत आम्ही जेवण पण करून घेतलं होतं, कारण मला माहिती होतं तिकडून आल्यावर कशातच माझं लक्ष लागणार नाही. तर त्याच्यानंतर आम्ही आईला ट्रॅव्हल्समध्ये बसून दिलं. तर फायनली आई गावी गेलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा.